मला माहीत आहे की बरेचसे विद्यार्थी टेन्शनमध्ये असणार की अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि बाकीचे जे पण कॉलेज होते ते लिस्टमध्ये का नाही दिसत आहे कॅप राउंड वनमध्ये. तर यामागे काही कारण आहे की यावर्षी BCIचे रूल्स खूप स्ट्रिक्ट झाले आहे आणि CET सेलने पण काही कंप्लायन्स मॅन्डेटरी केले आहे. म्हणजे बऱ्याचशा आपले जे कॉलेजेस होते तिथे स्टाफ वॅकन्सीज किंवा मिसिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि किंवा BCI मतलब बार काउन्सिल ऑफ इंडियाचं इन्स्पेक्शन केल्यामुळे काही कारणं होते, त्यामुळे ते टेम्पररीली ब्लॉक झाले आहे राऊंड वनमधून. आणि तेच कॉलेज लिस्टमध्ये दिसत आहे की त्यांनी अपडेटेड BCI अप्रुव्हल घेतला आहे आणि प्रॉपर रेग्युलर फॅसिलिटी मेंटेन केली आहे त्यांच्या कॉलेजमध्ये. तर आता आपल्याकडे ऑप्शन काय आहे? एकतर वाट बघणं, तशी पण डेट एक्सटेंड झाली आहे 9 तारखेपर्यंत. तर रोज एकदा येऊन चेक करणं की आलं आहे का 9 तारखेपर्यंत, आणि नाही आलं तर मग आपल्याला राऊंड 2 मध्ये हे कॉलेज दिसायला मिळू शकतात जर यांनी कंप्लायन्स फुलफिल केले तर, जे पण रिक्वायरमेंट्स आहे फुलफिल केले तर. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एक कन्फ्युजन असू शकते, जर मी राऊंड वनमध्ये कॉलेज सिलेक्ट नाही केलं तर मी राऊंड 2 साठी इलिजिबल राहीन का? तर हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येऊ शकते. तर याचं उत्तर आहे की हो, तुम्ही डायरेक्ट राऊंड 2 मध्ये सुद्धा जाऊ शकता, पण त्याचे काही सोपे नियम आहेत. तर ॲक्च्युअलमध्ये हे नियम मला पण बरोबर माहीत नाही, पण जितकं मला माहीत आहे मी ते तुम्हाला सांगतो. पण ते सांगायच्या आधी मी तुम्हाला डिस्क्लेमर देऊन देतो की तुम्ही हे स्वतः कन्फर्म करा दुसऱ्या व्यक्तींकडनं किंवा ऑफिशियल CET साईटवरनं. माझ्यावर कंप्लीट भरोसा ठेवू नका. मी फक्त माझ्याकडे जितकं मला माहीत आहे तेवढंच सांगत आहे. म्हणजे आपल्याकडे आता 3 केस बनतात की फॉर्म भरला पण कॉलेज मिळालं नाही. तर अशा कंडिशनमध्ये जर आपण राऊंड 1चा ऑप्शन फॉर्म भरला, पण आपल्या मेरिटनुसार आपल्याला कोणतंच कॉलेज मिळालं नाही, म्हणजे नो अलॉटमेंट झालं, तर घाबरायचं कारण नाही. कारण की आपण डायरेक्टली राऊंड 2 साठी इलिजिबल होऊन जातो जर राऊंड 1 मध्ये आपल्याला कॉलेजच नाही लागलं जे आपण अप्लाय केलं तर. फक्त आपल्याला जेव्हा राऊंड 2 चालू होतं तेव्हा मग एक नवीन ऑप्शन फॉर्म भरावा लागतो. आणि आता दुसरी केस अशी येते की कॉलेज मिळालं पण ते आपली पहिली चॉईस नव्हती. ते आपली दुसरी, तिसरी, चौथी किंवा एकदम शेवटची चॉईस होती की हे नाही मिळाले आपल्याला पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या नंबरचे तर ते घेऊ. तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला जर ते नको असणार ते कॉलेज जे पण मिळालं आपल्याला, तर आपल्याला पोर्टलवर जाऊन बेटरमेंट किंवा फ्लोट नावाचं ऑप्शन सिलेक्ट करावं लागते आणि ₹1000 सीट ॲक्सेप्टन्स फी बी भरावी लागणार तेव्हा. यामुळे काय होणार की तुमची जी सीट आहे, जे भेटली तुम्हाला आता करंटली, ते बॅकअप म्हणून ब्लॉक होऊन जाणार